कुठे नाही हो बाई. म्या म्हणलं हे किसना मुरली कुठे गेलेले. खाली गेले बाप्पा. म्हणजे तू म्हणे बाई खाली चाललो असा म्हणे. तर ते गेले असते दुकानात गिकानात. कुठे गेले मला नाही सांगून नाही गेला. फक्त किस ना म्हणे बाई आम्ही खाली चाललो असा म्हणे बापा. खाली खाली कुठे लेख असेन काही. पण बाई सतू किसनाचं घर मस्त आहे की नाही बरं. साजरं घेतलं लेकानं. मस्त 3 खोल्या, पण लहान लहान खोल्या आहेत लेक नाही. बाबा आता येस तो किती महागाचा झालो. आता मुंबई होय ना बापा हे. अति लहान लहानच खोल्या पण एवढा तरी झाल्या आणि त्याच्या 3 खोल्या आहेत. लगे साजरी मस्त ते काय होय ते वरांड्यासारखं आहे ना पुढे काय बाल्कनी बाल्कनी आहे एका खोलीले. साजरं आहे ना मोठं दाटच मन लागते बाबा. मुंबईत भरून तोंडाची गोठ आहे काय. ते का आपलं गाव आहे का ओईस पैस जागा हायस पडेल कुकडे बी. ती बापा लय फुटाणा इकत घ्या लागते. हो लेक गावात पाय बरं आपली लहान जागा राहते का. कुकडे बी बांधान काही बी स्वस्तही बी गावात जागेची आहेच की नाही. अजून जशी समजा जागा बी मोठ्या मोठ्या आहेत ना ले. पाय बरं ती लेकाले उली 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 इकत घ्या लागते जागा नाही. पाव बाबा मा आता शहर पाहून राहत नाही. मुंबईत राहते ना आपला पोरगा. तिथं तसंच राहते. तरी बी एक निरेसनी आहे हुशार आहे त्याच्याने एवढं करून राहिला. लय मस्त घर आहे खरंच लय साजरा आहे. हो मस्त आहे मस्त आहे. सबन लेक पद्धतशीर केलं किसनानं. भारी वाटलं मला येऊन खरंच. मस्त केलं लेकानं. त्याचा नांदाच होता ना बाबा चला घर पाहिले बाबा एक डाव या मा घर पाहिले. ते माग भाड्यानं राहायचं जाय त्या बाबती आलतो. ते उलसकच होत ते. एक खोली होती स्वयंपाक खोली ती उलची कस स्वयंपाक खोली बाबा चिरोटीच होती निरा अशी. एका माणूस गेला की दुसऱ्याला फिरताही नाही. आणि ते बैठक सारखं हाल होता ते हाल म्हणतात ते. झालं हे लय मस्त आहे त्या मानानं. हो हो मस्त आहे. मी अति बसू का लेक. अति साजरी हवा आहे ती. वदर लय नाही झालो बाई हे. वदर खाली करणं. राणीले बी शाळेत जातो म्हणलं की ट्युशनले जातो म्हणलं की खाली जा वदर आहे. त्या डब्यात घुसतात बापा आणि त्या डब्यातून येतात खाली वदर करतात. म्हणून बरं आहे. नाच एवढ्या मोठ्या पायऱ्या उतरणं चढणं लय बिकट झालं असतो लेख. सोय तशी साजरी आहे का हो बाई. समजा सोयी आहेत पाणी गिनी नळ गिळ ठाणीत तर बापा ते न्यारा न्यारा नळ आहेत. हो बाबा आता शहरातल्या सारखं पण साजरं आहे सगळं. बसा तुम्ही तर ती बाल्कनीत बसा ना. ती खुर्ची आहे ना बसा ना त्याच्यात. हो ना बसतो ना आता ती. बरं ते दिसते गाड्या जातात हे जातात. हे दोघं भाऊ मला वाटते कुठे गेले असते नाही तर फिरायले. हा बाई संध्याकाळी ते खिचडीच कर बा. ते त्यानं ते काय ते आणलं नव्हतं का ते खायला ते बिरेडा. त्यांना भूकच झाली बा माईचं. वडापाव म्हणतात त्याने बेडा नाही. काही बी म्हणून होती की नाही म्हणते बिरेडच होती की नाही. आपण दुधात बुडून खात होते. त्याच्यात ते आलूचा तो वडा घातला होता. लागे सुरूच लेख नाही. हो मस्त लागे. तुम्हाला तर म्हणलं होतं घ्या अजून तुम्ही घेतला नाही. त्याला लय आणली होती बापा. लेकरांनी डबल घेतली. नाही बापा बसलंही पाहिजे ना बाई. कुठे बसतो नाही ठिकाणी गोर करतो. नाही बापा आपण आपल्या हिफाजतीनच खातून राहतो. हे बाय संध्याकाळी भाकर टाका. मला काही जास्त भूक नाही. खिचडी टाकले तर चालते. तुमचं पहा तुम्ही. नाही तर माझ्यासाठी एखादा चाणकं टाकजो भाकरचं. पीठ गीठ आहे का बापा ती विचारजो बा त्या बाईले. पीठ आहे नाही आहे नशीन तर राहू जो काही गोर नाही. उशी खिचडी रांजो माझ्यासाठी. बरं पाहतो ना अशी ना पीठ अशी ना. नाही तर मग खिचडी रांधीन पाहतो आता काय आहे काय नाही तर तिचं. भाऊ मस्त आहे की नाही. हो का जबरदस्त. कुठे जायचं टेन्शन नाही ना. बरं आहे ना. आणि ते मेन गेटच्या अंदर घुसलं की बाकी कोणाला येत हे नाही ते राहणारेच लोक येतात समजा. आणि ते काही विकणारे हे ते रे दुकानं मग या तुमच्या बिल्डिंग घेतलेच लोकांचे म्हणा का बाहेरचे यायचे. ते आले दोघे जण. हो काही बिल्डिंग घेतले काही भाड्यानं गेलाय का बाबा बसले. काय बसलो नाही कडे हिंडून राहिलो तो घरात. पाहिलं तो घर सबन. कुठे गेलते रे तुम्ही. मंदिरात गेलते का. ती मंदिर गिंदिर नाही करे काही. मंदिरा बाबा मंदिराचे काय वाहन आहे.
खालीच तर मंदिर आहे आपल्या सोसायटीत. पहा मी म्हणलं तुम्ही अंग टाकलं होतं ना, आणलं थकले असता म्हणून म्हणलं नाही. भावले नाही तर मी खाली अति सोसायटीतलं दाखवली. असं हे कुठे गेले बाकीचे? ते टीव्ही पाहून राहिले लेकरं. ती बंदा कुठे गेली, काही आणायला गेली बाबा, काही राहिलं काय आणा लागते काय सांगा, थैली घेऊन गेली बाई. बरोबर कुठे गेली काही माहित नाही. आणि या दोघी ननद भावचा असतील बसेल. मग मला का नाही फोन केला तिने? स्वतः गेली त्याच्यापेक्षा मी होतो ना खाली, आणलं असतं, माझं लक्ष नाही. काय सांगा बाबा, ती थैली गेली म्हणून म्हणतो काही आणायला गेली, थैली घेऊन गेली म्हणून. काही असेल. बर बाबा चहा घे ना. हो चहा कर बा सतू, आपल्याला चहा पाहिजे बा संध्याकाळचा. चहा कर साजरा. ते खाल्लं ना रे तेव्हा काय आणलं होतं ते तर आलूचं बिरेडचं, त्याच्यानं गचाय जरसा पोट आले. मी हात पाय धुतो बाई, मा बी ठेवतो चहा. हो त्याला विचार दोघी जणी घेतात का? मुरली विचार जरा बाबू त्याला घेतात का दोघी जणी चहा? आशिले मिनाले. होय तुम्ही चहा घेता का? बाई विचारून राहिली. हो बाई घेता, ठेव. होय तुला लाच शिरम आहे. बाईच्या आठवून राहिली म्हणतो हो घेतो. होय चहा ठेव. मग आता बसू दे ना, भलताच आहे हात निरा. का तिनंच केलं पाहिजे असं काही आहे काय? बस मी ना ठेवतो मी, मला का चहा बी नाही ठेवू का? बस बस, हा तो लयच करते बाई निरा. बाई संध्याकाळचा स्वयंपाक करू नका, आपण बाहेरच जाऊ. बाहेर कुठे रे बाबा? येऊ ना जरा फिरून, काही खाल्लं गेलं जाते लेकरेली नेऊ. आता राहू दे, फिंड्याने जसं तर जात असेल लेकरू पण मी तर येत नाही बाबा. ते दुपारून जे खाल्लो ना त्याच्यानं खरं बाबाले बी भूक नाही, मला बी भूक नाही. ते वडे आणले ना ते करायचे त्यानंच आमची भूक झाली. सकोन जेवण बी साजरं झालं, भूका लागल्या होत्या आणि दुपारून त्या ते आणलं त्याच्यानं. काही आता संध्याकाळी काही खायची इच्छा नाही. लेकरायले नाही चिंता नाही बाबा, लेकरायचं काही सांगता नाही येत. या दोघी जणी येतील तर या दोघी तिघी जणी नाही, मी आणि बाबा राहतो घरी. काही भेव नाही ना तसा? नाही नाही तसं काही भीतीचं काही काम नाही. मग उद्या जाऊ. नाही बाबा तू सगळेच जण जाऊ, आज नाही तर मग उद्या जाऊ. मग घरी कर. मग काही मी म्हटलं गेलो असतो, आलो असतो, जरा काही खाऊन घेऊन फिरून दाखवलं असतं तुम्हाला रात्रीची मुंबई नाईट पाहिलं. जवळ दाखव मुंबई नाईट. आले तसे निजेला जाय उठो दिले होते का? निजेला आले का म्हणा? काहीच हरीक नाही या माणसाले. मुंबईत या का पुटी या, आले की झोपले. दुपारपासून झोपेला उठा म्हणतात जाऊ दे निजू दे मले. त्याला दाखव जर मुंबईतली नाईट काय होतं. मी राहतो बाबा घरीच. कुठे बापू? वहिनीची मजा करतो. वहिनी कुठे? अंदरच आहेत त्या दोघे जणी. अरे वहिनी मी काय म्हटलं? हा भाऊ आले. काय म्हणता बाबा? अरे काय म्हणता मी म्हटलं चला ना मुंबई नाईट दाखवतो ना तुम्हाला. गेला जरा मुंबई फिरून, का घरातच बसता का? चला ना. चला ना, नका नाही म्हटलं का? तेच म्हटलं चला. काल आराम झाला, आजही आराम करता का? आपण तर हमेशा रेडीच असतो. तुम्ही म्हणा फक्त चला, आम्ही तयारच आहोत. बाई का रे, भाऊ जाईलच नाही तर काय? बहीण बी येलाय ना, मला नाही नेत काय? अरे बा बहिणीले बोलणार आहो का मी? तुले बी पण पहिला मान वहिनीले विचारायला की ना बा. बाय हो विचार बाबा. तो वहिनीले विचारतोय. वहिनीनं हो म्हटलं तर मग आम्हाला नेजो. नाही तसं काही नाही म्हणलं कीच ना भाऊ. आज जरसं लय उशिरा जेवण झाले, ते दुपारी खाणं झालं, पट्ट्याचे बी जीवार येईल. ते खाली गेलते ना ते खेळायला, ते सोसायटीतलं काय खेळायला गेलते बापा. लेकरं बी थकले तर सकाळी जाऊ ना म्हणलं. आता मंद बी जायला बाहेर कुठे गेली काय माहित. ती गेली खाली. कुठे जाते मग काय म्हणता का? बरोबर सकाळ. आता घरी काही खाऊ नका, नाही उद्या बी तसंच म्हणसान आम्ही खाल्लं बा घरी. नाही मग घरी गेल्यावर म्हणसान देरानं नेलं काहीच नाही दाखवलो. असं नका करू बा वहिनी. का अशा बरोबर आहे की नाही? आपलं काही नाही बाबा, आपण काय शकतच नाही. तुम्ही दोघं देर भाऊ जाया बापा. आम्ही तुमच्या माग हावस का असं तुम्ही? हो बाबा. बाबा मग उद्या जाऊ. हो ते तुमच्या हिशोबानं करा रे बा. आपण वजे येतो तुमच्या मांग. तुम्ही पाहते का आहे तर चालते रे किस ना. हे बाय सकाळी जाऊ. आज लय बेदम झालं गड्या. बाप्पूला उठवून रे बाई. बाप्पूला उठवून नका, झोपेतच राहतात का? ओ बाप्पू उठा ना. होती का झोपेला आले का? काय राजू मस्त आहो तुम्ही. झोपू दे रे दादा, झोपू दे बापूले. बापू मुंबईची हवा सही नाही झाली का? जवळ नाही झाली सही. निजू राहतात ते कुठे गेले तर ते मुंबईत न्या का दिल्लीत न्या, काही फरक नाही पडत. छाया काही नेत नाही कुठे. काय जवळ वय करीन निजूच राहते बिचारा. नाही जवळ बा. अशी पाहिजे बोलायले. मग बोलतात ते उठतात. आता अशी झोपमोड करते साजरी. उठो. अरे निजू द्या ते पाहुणे पण निजेलायत. निजेला आहेत. मुरकाटाने डोळे लावून घेतात. ते वाटते साई संघ आहे मागते का काही घेऊन.